हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सी एक्सप्रेस. आजचं सेशन आहे. आपण जे डेप्रिसिएशन बघितलं होतं त्यावरचे एमसीक्यूज, मजेदार एमसीक्यूज आहेत, भरपूर सारे एमसीक्यूज आहेत आणि न्यूमरिकल सुद्धा आहेत, प्रॅक्टिकल एमसीक्यू सुद्धा आहेत. तर लगेच सुरू करूयात. सर्वप्रथम, डेप्रिसिएशन इज ऍप्लिकेबल टू करंट असेट, फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट की स्टॉक? आन्सर ऑफकोर्स फिक्स असेटवर डेप्रिसिएशन लागतं. डेप्रिसिएशन इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, लॅबिलिटी की नॉन कॅश एक्सपेन्स? ते असतं नॉन कॅश एक्सपेन्स, पैसे जात नाही. विच असेट इज अ जनरली नॉट डेप्रिसिएबल? कोणती असेट डेप्रिसिएट होत नाही? मशिनरी, फर्निचर, लँड. परत लँड डेप्रिसिएट होत नाही. डेप्रिसिएशन चार्ज अकॉर्डिंग टू द, डेप्रिसिएशन कशानुसार चालू जातं? मॅचिंग कन्सेप्ट, सॉरी मॅचिंग प्रिन्सिपल, मनी मेजरमेंट, ड्युअल ऍस्पेक्ट, कन्झर्वेटिझम ओनली? तर आन्सर इन मित्रांनो मॅचिंग कन्सेप्ट. तुम्हाला काय करायचं असतं? तुम्हाला खर्च जो असतो तो इन्कम सोबत मॅच करायचा असतो, त्यासाठी असतं मॅचिंग कन्सेप्ट. चलो नेक्स्ट. Main cause of depreciation of machinery is passage of time, wear and tear, inflation, appreciation. हालांकि आता हे दोन्ही पण आहे बरं का, पॅसेज ऑफ टाइम पण आहे आणि वेअर अँड टेअर पण आहे, पण त्यातल्या त्यात आपण वेअर अँड टेअर जास्त, म्हणजे तुटलं फुटलं त्यामुळे डेप्रिसिएशन लागतं असं आपण जास्त पैकी म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट. ठीकच. एकच मिनिट. एक ना आणखी जास्त हिच्यात न करू आपण. चला. चला. Depreciation is applicable to fixed asset. Sorry, आपण बोलतो फिक्स असेट. Depreciation is a non-cash item. Which asset is generally not depreciated? Land. Depreciation is charged according to फोर्थ नंबरचं. Depreciation is charged according to मॅचिंग कन्सेप्ट बोललो आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे मेन कोर्स ऑफ डेप्रिसिएशन. का लावतो? मेन कॉज ऑफ डेप्रिसिएशन वेअर अँड टेअर होतं म्हणून आपण डेप्रिसिएशन लावतो. डेप्रिसिएशन इज रिझल्ट इन, depreciation is result in increase in asset value, decrease in book value, increase in cash left. So decrease in asset value. B. Depreciation is charged even if a business incurs loss. Yes. Expenses of asset of use, हे काय झालं? त्याचं एक्सपेन्स ऑफ असेट यूज म्हणून ते लावाच लागतं. तो आपण असेट वापरली म्हणून त्या खर्च म्हणून लावाच लागतो. डेप्रिसिएशन ड्यू टू न्यू टेक्नॉलॉजीज इज कॉल्ड. डेप्रिसिएशन का बरं लावतोय? नवीन टेक्नॉलॉजी आली म्हणून त्याला आपलं ऍब्सुलन्स. सी ऍब्सुलन्स. डिप्लेशन अप्लाइज टू, आपण डिप्लेशन मेथड बघितली कशाला लागते? माइन्स. डेप्रिसिएशन इज अ टेम्पररी फॉल इन व्हॅल्यू, परमनंट रिडक्शन इन द व्हॅल्यू, मार्केट रिप्रेझेंट. हे असतं परमनंट रिडक्शन इन द, डेप्रिसिएशन हे परमनंट असेटला कमी करतं. अंडर एसएलएम डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन बुक व्हॅल्यू, ओरिजिनल कॉस्ट. बुक व्हॅल्यूवर लावतो. एसएलएम मध्ये आपण बुक व्हॅल्यू. अंडर डब्ल्यूडीव्ही मेथड डेप्रिसिएशन इज अंडर डब्ल्यूडीव्ही मेथड कॉन्स्टंट, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग की कमी? डेप्रिसिएशन कसं होतं? कमी कमी होत जातं की वाढतं? कमी कमी होत जातं. फॉर्म्युला फॉर एसएलएम डेप्रिसिएशनचा काय फॉर्म्युला आहे? कॉस्ट इंटू रेट, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय लाईफ. हा, हेच कॉस्ट मायनस स्क्रॅप डिवाइड बाय लाईफ.
WDV डेप्रिसिएशन इन फर्स्ट इयर 50,000 10%, मग 50,000 10% 5,000. डेप्रिसिएशन अकाउंट इज अ रिअल पर्सनल नॉमिनल, ते नॉमिनल खर्चाचं अकाउंट, लॉसचं अकाउंट नॉमिनल. डेप्रिसिएशन रिड्यूस टू, सर तुम्ही खूप फास्ट घेताय सर, खूप अरे 90 क्वेश्चन्स आहेत, 90 सगळे म्हणून 90 क्वेश्चन्स घेतो आपण. तर डेप्रिसिएशन रिड्युसेस काय कमी करतं, असेटची व्हॅल्यू कमी करतं. डेप्रिसिएशन हेल्प्स इन इन्क्रीजिंग सेल, शोईंग ट्रू प्रॉफिट, इन्क्रीजिंग कॅपिटल की रिड्युसिंग लायबिलिटी. डेप्रिसिएशन हेल्प इन शोईंग ट्रू प्रॉफिट, खरा प्रॉफिट दाखवण्यासाठी डेप्रिसिएशन हेल्प करतं. स्क्रॅप व्हॅल्यू मीन्स, स्क्रॅप व्हॅल्यू कशाला म्हणतात, स्क्रॅप व्हॅल्यू मीन्स कॉस्ट ऑफ असेट, मार्केट प्राइस टुडे, रेसिड्युअल व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ इयर. स्क्रॅप व्हॅल्यू असते रेसिड्युअल व्हॅल्यू, उरलेली व्हॅल्यू कधी, जेव्हा लाईफ संपते तेव्हा. SLM नुसार सांगायचं आहे, कॉस्ट 1 लाख, स्क्रॅप व्हॅल्यू 10,000, लाईफ 9. आपण काय म्हणू, 1 लाख मायनस 10,000 भागिले 9, 90,000 भागिले 9, 9 1 9, 10,000 आलं डेप्रिसिएशन, 10,000 डेप्रिसिएशन दरवर्षी. WDV मेथड इज रिकॉग्नाइज्ड बाय, आता हे एक लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार, इन्कम टॅक्स मध्ये पण आपल्याला काय करतो, प्रॉफिट काढावं लागतो, म्हणून इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार पण डेप्रिसिएशन लावावं लागतं. तर इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार SLM मेथड अलाउडच नाही. इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार WDV मेथडच अलाउड आहे. टॅक्स लॉज नुसार WDV मेथडच अलाउड आहे, लक्षात ठेवा. आपण इन्कम टॅक्स लॉ मध्ये WDV मेथड अलाउड आहे, SLM नाहीये. डेप्रिसिएशन इज शोईंग इन PL अकाउंट ऍज एक्सपेन्स. विच मेथड गिव्स हायर डेप्रिसिएशन इन अर्लियर इयर, तर कोणती मेथड सुरुवातीला जास्त डेप्रिसिएशन देते, WDV सुरुवातीला जास्त डेप्रिसिएशन देते, नंतर कमी. SLM तर सुरुवातीला आणि शेवटी सगळीकडे सारखंच डेप्रिसिएशन देते. इफ असेट इज अनयुज, डेप्रिसिएशन इज ड्यू टाइम इज, म्हणजे असेट वापरण्यात नाहीये, असेट तुम्ही वापरलेली नाहीये पण तरी डेप्रिसिएशन लावावं लागतं का, तर पहिला आन्सर हो. असेट तुम्ही वापरा नका वापरू तरी तुम्हाला डेप्रिसिएशन तर लावावंच लागेल, बरोबर. मग डेप्रिसिएशन का म्हणून लावतो आपण, जर का असेट वापरत नसू तर आपण डेप्रिसिएशन का म्हणून लावतो, ऍब्सोलन्स नाही, ऍब्सोलन्स टेक्नॉलॉजी हे झालं असेल, असेट आता वापरण्यात नाहीये, म्हणजे असेटचा यूज घेता येत नाही, असेट आता ओल्ड फॅशन झाली आहे, टेक्नॉलॉजी बदलली म्हणून ते असेट आपण कमी करून टाकतो. डिप्लेशन तर माइंडसाठी लागतं. इफ्लुक्स ऑफ टाइम म्हणजे टाइम पास झाल्यामुळे, टाइम गेल्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होते. परचेस ऑफ असेट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर की कॅपिटल एक्सपेंडिचर, असेट विकत घेणं कॅपिटल एक्सपेंडिचर. डेप्रिसिएशन काय इन्शुअर्स करतं, अंडरस्टेटमेंट ऑफ प्रॉफिट, ओव्हरस्टेटमेंट ऑफ प्रॉफिट, करेक्ट प्रॉफिट कॅल्क्युलेशन. डेप्रिसिएशन लावल्याने करेक्ट प्रॉफिट शोधला जातो. विच असेट सफर्स ऍब्सुलन्स क्विकली, कोणती असेट लवकरात लवकर आउटडेटेड होती, कोणती ऍब्सुलन्स म्हणजे आउटडेटेड, कोणती असेट पटपट आउटडेटेड होती. लँड आउटडेट होतच नाही, बिल्डिंग नाही होत, कम्प्युटर जनरली लवकर आउटडेट होतं, फर्निचरपेक्षा कम्प्युटर आपण म्हणू लवकर नवीन अपडेट येत राहतात. डेप्रिसिएशन अमाऊंट कशी काढतो आपण, डेप्रिसिएशन कॉस्ट प्लस स्क्रॅप, कॉस्ट मायनस स्क्रॅप, कॉस्ट मायनस स्क्रॅप मायनस कॉस्ट, का कॉस्ट नाही. डेप्रिसिएबल अमाऊंट, डेप्रिसिएशनची अमाऊंट नाही, डेप्रिसिएबल म्हणजे कोणत्या व्हॅल्यूला आपण डेप्रिसिएशन म्हणून कमी करतो. आपण काय करतो, कॉस्ट मधून स्क्रॅप काढून टाकतो, उरलेल्या व्हॅल्यूलाच असेटमध्ये लाईफ मध्ये वाटून घेतो, म्हणजे उरलेल्या व्हॅल्यूलाच आपण डेप्रिसिएट करतो. म्हणजे डेप्रिसिएबल व्हॅल्यू आली कॉस्ट मायनस स्क्रॅप. बुक व्हॅल्यू आफ्टर 1 year ऑफ WDV ऍट द रेट 1 lakh, 1 वर्षानंतरची WDV किती येईल, 1 वर्षानंतर WDV. मग असेटची कॉस्ट जर का 1 लाख आहे, त्याच्यावर 10% डेप्रिसिएशन लावलं तर 10,000चं डेप्रिसिएशन मायनस होईल, उरलं 90,000. मग 1 वर्षानंतरची WDV आली 90,000. सी इज द आन्सर, 90,000. डेप्रिसिएशन इज चार्ज टिल असेट इज सोल्ड बिकम 0, रिचेस स्क्रॅप व्हॅल्यू, और डी रिपेड. आता ऍक्च्युली ना हिचं तिन्ही आन्सर बरोबर होते, ABC. कसं माहितीये का, डेप्रिसिएशन चार्ज टिल असेट इज सोल्ड, असेट विकू सरच डेप्रिसिएशन लावतो, त्याच्यानंतर नाही लावत, असेट विकल्यावर कुठून डेप्रिसिएशन लावा. आणि बिकम 0 हे पण बरोबर आहे की डेप्रिसिएशन असेटवर डेप्रिसिएशन तोपर्यंतच लावू शकतो जोपर्यंत असेटची काही ना काही व्हॅल्यू आहे. असेट एकदा 0 झाली, असेटची व्हॅल्यू नाही राहिली, त्याच्यानंतर डेप्रिसिएशन लावत नाही. आणि रिचेस स्क्रॅप व्हॅल्यू हे पण आहे की जर का तुम्ही म्हटलं होतं की डेप्रिसिएशन स्क्रॅप व्हॅल्यू काढून बाकीच्याच याच्यावर लावायचे, स्क्रॅप व्हॅल्यू नाही लागत.
पण ऍक्च्युली याचे आन्सर तिन्ही पण असू शकतात. हा क्वेश्चन याला इथं आपण काय करू, ऑल करून टाकू, ऑल ऑफ अबो, मग डी होऊन जाईल. ऑल ऑफ अबो, डी इज द आन्सर. जर्नल एंट्री फॉर डेप्रिसिएशन सोपं, पण आपण बघितलंय, आपण एक बघितले प्रोव्हिजन सोबत आणि एक विदाउट प्रोव्हिजन. तर हे जनरली विदाउट प्रोव्हिजनचं विचारत असं पण समजतं. मग जर्नल एंट्री काय होती, डेप्रिसिएशन टू असेट. जर्नल एंट्री होती डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट, डी इज द आन्सर. ट्रान्सफर ऑफ डेप्रिसिएशन टू पीएनएल, त्याची एंट्री ट्रान्सफर ऑफ डेप्रिसिएशन, तर पीएनएल अकाउंट डेबिट टू पीएनएल अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. पीएनएल नावाचं खर्च बुक करायचा, पीएनएल मध्ये डेप्रिसिएशन नावाचा खर्च कमी करून टाकायचा, ट्रान्सफर करून. डेप्रिसिएशन इज कॅश लॉस, फिक्टिशियस लॉस, नॉन कॅश लॉस. नॉन कॅश लॉस, फिक्टिशियस नाहीये, काल्पनिक नाहीये, खरा लॉस आहे. फिक्टिशियस म्हणजे काल्पनिक, तो नॉन कॅश लॉस. विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट डेप्रिसिएशन, कशाने डेप्रिसिएशनवर फरक पडत नाही. कॉस्टने पडतं, असेटची कॉस्ट जास्त असले जास्त डेप्रिसिएशन लागेल, कमी असेल कमी. युजफुल लाईफने करतं, फॉर्म्युल्यात आहे ना युजफुल लाईफ. रेसिड्युअल व्हॅल्यूने पण पडतो. ओनर्स कॅपिटल किती, त्यांनी डेप्रिसिएशनवर काही फरक पडत. अंडर एसएलएम डब्ल्यूडीव्ही डिक्रीजेस, अंडर एसएलएम डब्ल्यूडीव्ही डिक्रीजेस रॅपिडली, स्लोली, इक्वली इच इयर. इक्वली दरवर्षी सारखी व्हॅल्यू कमी होते. विच मेथड रिझल्ट इन असेट नेव्हर रिचेस झिरो, हे सांगितलं होतं लेक्चरमध्ये की असेटची व्हॅल्यू कधीच झिरो होत नाही. कोणत्या मेथडमध्ये, डब्ल्यूडीव्ही मेथडमध्ये. काहीतरी उरलं त्याच्यावर 10%, परत काहीतरी उरलं त्याच्यावर 10%. एसएलएम मध्ये तुम्ही दरवर्षी डेप्रिसिएशन सेम अमाऊंट लावतात, एक दिवस शून्य होऊन जाईल. स्क्रॅप व्हॅल्यू जर का झिरो असेल, बघा माझ्या असेटची कॉस्ट 9 लाख आहे आणि स्क्रॅप व्हॅल्यू 0 आहे, आणि समजा माझ्या 10 वर्ष लाईफ आहे, तर 9 लाख डिवाइड बाय 10, 90,000. तर मी जर का 10 वर्ष 90,000चं डेप्रिसिएशन लावलं, 10 वर्षात 9 लाखाचं डेप्रिसिएशन लावेल, असेटची व्हॅल्यू 0 होते. एसएलएम मध्ये असेटची व्हॅल्यू 0 होते. डेप्रिसिएशन प्रोव्हाइड्स फॉर डिव्हिडंड्स, रिप्लेसमेंट ऑफ असेट, टॅक्स इव्हिजन, बोनस शेअर्स. त्याचा अर्थ आहे रिप्लेसमेंट ऑफ असेट. ते पण समजून सांगितलं होतं लेक्चरमध्ये की डिव्हिडंड लावल्याने आपल्याकडे एक प्रॉफिटचा पार्ट बाजूला राहतो, जो असेट विकत घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो, पण त्यासाठी तुम्ही खरंच पैसे पण इन्व्हेस्ट केले पाहिजे तेवढे. लॉस ऑन सेल ऑफ असेट, लॉस ऑन सेल ऑफ असेट काय आहे तुमच्यासाठी, एक्सपेन्स आहे, नुकसान आहे. डेप्रिसिएशन कर्व्स अंडर एसएलएम, डेप्रिसिएशन कर्व अंडर एसएलएम, स्ट्रेट लाईन सरळ सारखीच राहतं, दरवर्षी सेम डेप्रिसिएशन लागतं. म्हणजे जर का आपण असं ग्राफ बनवला तर दरवर्षी सेम डेप्रिसिएशन लागत जाईल, एकच लाईन, स्ट्रेट लाईन. डेप्रिसिएशन कर्व अंडर डब्ल्यूडीव्ही, डेप्रिसिएशन कर्व अंडर डब्ल्यूडीव्ही मध्ये असं कमी होतं. डेप्रिसिएशन काय होऊन जाईल, डाऊनवर्ड स्लोपिंग, कमी होतं. डेप्रिसिएशन इज एन एक्झाम्पल ऑफ कॅपिटल लॉस, नाही. डेफर्ड रेव्हेन्यू, नाही. सिस्टमॅटिक अलोकेशन ऑफ कॉस्ट, सिस्टमॅटिक अलोकेशन ऑफ. अ मशीन कॉस्ट 1,20,000, स्क्रॅप व्हॅल्यू 20,000, लाईफ 10 years, अॅन्युअल एसएलएम. काढा, कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेट. मशीनची कॉस्ट आहे 1,20,000, स्क्रॅप व्हॅल्यू आहे 20,000, लाईफ 10 वर्ष. किती येईल डेप्रिसिएशन एसएलएम मेथडने? सर 1,20 मायनस 20 डिवायडेड बाय 10, 1,00,000 डिवाइड बाय 10, 1,00,000 डिवाइड बाय 10,000 दरवर्षी डेप्रिसिएशन. Assets 80,000, WDV rate 10% depreciation in second year. असेटची 80,000 आहे. आता काय विचारलं बघा, असेटची व्हॅल्यू 80,000 आहे, WDV रेट 10%, सेकंड इयरचं डेप्रिसिएशन विचारलं, सेकंड इयरचं. मग आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले कॉस्ट किती, 80,000, पहिलं लेस करावं लागेल फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन. फर्स्ट इयर किती, 80,000चे 10%, 8,000. ते मायनस केल्यानंतर पहिल्या वर्षाची डब्ल्यूडीव्ही, पहिल्या वर्षाची शेवटची डब्ल्यूडीव्ही 72. मग याच्यावर येईल सेकंड इयरचं डेप्रिसिएशन, याच्या 10%, 7,200. सेकंड इयरचं डेप्रिसिएशन 7,200. 50,000 कॉस्ट आहे, एसएलएम 10% डेप्रिसिएशन पर इयर. सरळ 50,000च्या 10% तुम्ही काढलंच असेल 5,000. डब्ल्यूडीव्ही ऑफ असेट आफ्टर 1 year, एका वर्षानंतर असेटची डब्ल्यूडीव्ही किती आहे, 60,000च्या 10%, 6,000. 6,000 मायनस करा, मग येईल 54,000. डब्ल्यूडीव्ही विचारली म्हणजे असेट मायनस करून, डेप्रिसिएशन मायनस करून नंतर काय व्हॅल्यू उरल ती विचारली. डब्ल्यूडीव्ही विचारली म्हणजे नंतरची. कॉस्ट 90,000, स्क्रॅप व्हॅल्यू 10,000, लाईफ 8 years. परत तेच 90 मायनस 10, 80,000 डिवाइड बाय 8, 80,000 डिवाइड बाय 8 म्हणजे 10,000. डब्ल्यूडीव्ही आफ्टर 2 years, परत 2 वर्षानंतरची डब्ल्यूडीव्ही
आता इथं प्रश्न यांनी SLM किंवा मेथडने सांगितलेली मेथड. आपण इथं WDV मेथड पकडू, अज्युम करू WDV मेथड आहे. WDV मेथड तर पहिल्या वर्षी 10,000 मायनस करून 90, मग दुसऱ्या वर्षी परत 9,000 मायनस करू आणि उरलं किती 81. आपण अज्युम केलं WDV मेथड आहे. इथं लिहिलं होतं WDV नाही, WDV आफ्टर 2 इयर्स असं काढा म्हटले, म्हणजे 2 वर्षाचं डेप्रिसिएशन मायनस करून किती व्हॅल्यू उरते ते काढा. याचा अर्थ असा नाही की WDV मेथड फॉलो करा. SLM मध्ये पण येऊ शकतो. 47 70,000ची कॉस्ट, स्क्रॅप व्हॅल्यू 0, लाईफ 7, 70/7 SLM ने 7, 70/7 10,000. WDV मेथड आहे. WDV मेथड कॉस्ट 40, रेट 20%, डेप्रिसिएशन फॉर फर्स्ट इयर काहीतरी 40च्या 20% 8,000. बुक व्हॅल्यू 3 वर्षानंतरची 50,000 WDV ने सांगितले. मग आता इथं 50,000 पहिल्या वर्षीचं डेप्रिसिएशन 5, मग उरेल 45,000. दुसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन 4,500 10% 45,000वर, मग उरेल 40,500 आणि 40,500वर तिसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन 4,050 याच्या 10%. तिसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन आलं याच्या 10% 4,050. बुक व्हॅल्यू नाही, त्यांनी बुक व्हॅल्यू विचारली आहे. बुक व्हॅल्यू आफ्टर 3 इयर म्हणजे हे पण मायनस करायचं. हे मायनस केल्यानंतर बुक व्हॅल्यू येईल, म्हणजे असेटची व्हॅल्यू किंवा त्याला WDV म्हणतो आपण. मग 40,000मधनं 4,000 गेले 36,450. 500 मधनं 50 गेले 36,450. ए आन्सर 36,450. समजतंय? कॉस्ट 1 लाख, स्क्रॅप व्हॅल्यू 10,000, लाईफ 9 इयर्स. 1 लाख मायनस 10 90,000, 90/9 परत तेच 10,000. मशिनरी आवर्स मेथड आपण ती नंतर जी बघितली होती मशिनरी आवर मेथड. इन द मशिनरी आवर मेथड डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन द बेसिस ऑफ टाइम नाही, टाइम बेसिस नाही, आवर्स मशीन वर्क. मशीन किती तास काम केलं मशीन त्याच्यानुसार. मशिनरी आवर रेट इज कम्प्युटेड बाय डिवायडिंग. कसं काढतो आपण मशिनरी आवर रेट? आपण म्हणतो कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आवर्स. टोटल आवर्स. कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय टोटल आवर्स. आता बघा मशीनची कॉस्ट आहे 2 लाख, स्क्रॅप व्हॅल्यू आहे 20,000 आणि किती घंटे काम करायला असं वाटतंय मशीन 40,000 घंटे. मग डेप्रिसिएशन पर आवर किती येईल? करा याला सॉल्व. 2 लाख मायनस 20 180 डिवाइड बाय 40,000. वरचे 4 शून्य इकडचे 4 शून्य कट, 18 डिवाइड बाय 4 किती? 4 चोक 16. 4 चोक 16 म्हणजे इथं आलं 4, 2 उरले, मग पॉईंट 2 वरतून 0 घेऊ, 4 25 4.5. ए आन्सर 4.5 रुपये पर आवर डेप्रिसिएशन लागेल. कळतंय ना आपला फॉर्म्युला? कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय टाइम. आपण बॅच मध्ये बघितलंय. हा मशिनरी आवर मेथड इज मोस्ट सुटेबल. कोणत्या मशिनरीसाठी मोस्ट सुटेबल आहे? बिल्डिंग, फर्निचर की मशिनरी विथ व्हेरिएबल युसेज. मी म्हणलं होतं मल्टिपल प्रोडक्ट बनवत असेल, एक मशीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवत असतील तर त्याला मशिनरी आवर मेथड उपयुक्त. नेक्स्ट मेथड प्रोडक्शन युनिट मेथड. डेप्रिसिएशन इज बेस्ड ऑन आवर्स नाही, इयर्स नाही, युनिट ऑफ प्रोडक्शन. किती प्रोडक्शन काढती ती मशिनरी त्याच्यावर डेप्रिसिएशन लागतं. त्याचा फॉर्म्युला पण तसाच. काय? कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस. मग 3 लाख मायनस स्क्रॅप व्हॅल्यू 2.5 लाख, 2.5 लाख डिवाइड बाय 1 लाख, 2.5 लाख डिवायडेड बाय 1 लाख, मग येतं 2.5 पर युनिट. एक युनिट बनवलं मशिनरीनी की 2.5 रुपयाचं डेप्रिसिएशन लावायचं. दिस मेथड मॅचेस कॉस्ट विथ टाइम नाही, रिपेअर्स नाही, आउटपुट प्रोड्यूस म्हणजे किती युनिट्स बनवले त्याच्यानुसार मॅच करते. ट्रू स्टेटमेंट टाइम बेस्ड, कॉस्ट मायनस स्क्रॅप डिवाइड बाय युनिट. हे बरोबर आहे का? हाच तो फॉर्म्युला लिहिला आपण. कॉस्ट मायनस स्क्रॅप डिवाइड बाय युनिट. नेक्स्ट डिप्लेशन मेथड. आठवतं? माइन वर लागते. माइन यूज मेनली फॉर मशीन्स, बिल्डिंग, नॅचरल रिसोर्सेस किंवा फर्निचर. यस, नॅचरल रिसोर्सेस, मिनरल्स, माइन, खदान, खान त्याच्यावर लागते ती. डेप्रिसिएशन डिपेंड्स ऑन आवर्स, क्वांटिटी एक्स्ट्रॅक्टेड. त्या माइन मधून तुम्ही किती मिनरल्स किंवा कोयला वगैरे काढताय, कोळसा काढताय त्याच्यावर एक्स्ट्रॅक्शन म्हणतात त्याला. एक्स्ट्रॅक्टेड. बेस्ड ऑन ऍक्च्युअल आउटपुट वर्सेस टोटल आउटपुट नाही, आवर्स, टाइम, WDV. यस,
ऍक्च्युअल आउटपुट वर्सेस टोटल आउटपुट, म्हणजे तुम्ही खरंच किती काढला त्याच्यावर बेस करतं. ऍक्च्युअल असेट एक्झाम्पल गुडविल नाही, पेटंट नाही, कोल माईनवर लागतं. SYD हे काय होतं सर? SYD सम ऑफ इयर डिजिट मेथड. आठवतं सम ऑफ इयर डिजिट मेथड? सम ऑफ इयर डिजिट मेथड इज अ युनिफॉर्म मेथड. नाही. दरवर्षी सारखं डेप्रिसिएशन लागतं का? नाही. एक्सिलरेटेड मेथड वाढत जातं का डेप्रिसिएशन? नाही, उलट कमी होत जातं. ऍब्सोल्यूट मेथड नाही. डिप्लेशन मेथड नाही. अरे सगळंच नाही म्हणताय सर तुम्ही, कसं व्हायचं? युनिफॉर्म तर नाही, त्याच्यात वेगळा लागतो. एक्सेलरेटेड मेथड हा एक्सेलरेटेड मेथड कसं ते वाढत जात नाही असं नाही, म्हणजे एक्सेलरेट होतं तसं तसा अर्थ नाही त्याचा. एक्सेलरेटेड मेथड म्हणजे मग ते काय म्हणतायत की सुरुवातीला जास्त लागतं, तुम्ही सगळ्यात जास्त जेव्हा तुम्ही जास्त ऍसिड वापरता तेव्हा जास्त डिप्रेशन. येस, म्हणून बी. सम ऑफ इयर डिजिट 5 वर्षाचं किती येईल? मग जर का एखाद्या ऍसेटची लाईफ 5 वर्ष आहे तर त्याचं सम किती येईल? आपण काय म्हणतो, ऍसेटची लाईफ 5 वर्ष आहे तर त्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहा, 5 4 3 2 1 आणि याची टोटल करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 1 14 आणि 1 15. येस, 15 झाली. सम ऑफ डिजिट तर वर्षांची डिजिट उलटी लिहायचे. 5 वर्ष लाईफ असेल तर 5 4 3 2 1, 4 वर्ष असेल तर 4 3 2. उलटी का बोलली सर? सरळ बिल्ली असते, टोटल आली असते. टोटल आली असती, पण जे डेप्रिशन लागतं जे आपण बॅच मध्ये शिकलो, जेव्हा आपण डेप्रिशन लावतो तेव्हा आपल्याला या प्रपोर्शन मध्ये डेप्रिशन लावायचं असतं. मोर डेप्रिशन चार्ज इन अर्लियर इयर मध्ये जास्त डेप्रिशन लागतं, ती नंतर कमी लागतं. पहिले डेप्रिशन 5 तुकडे लागल, नंतर एकच तुकडा लागेल. क्लोजेस्ट टू SLM ही कशासारखी आहे? SLM सारखी. तर SLM सारखी कशी बरं? सारखी तर लागत नाही डेप्रिशन. याच्यात भले डेप्रिशन सारखं नसेल लागत, याच्यात भले डेप्रिसिएशन अरे नाही सारखं नाही, उलट कमी होत चालते. WDV सारखं कमी होत चालतं. बरोबर. मिक्स्ड कन्सेप्ट. हा, मेथड रिलेटिंग टू द डेप्रिसिएशन टू युसेज. युसेज म्हणजे प्रोडक्शन किंवा मग किती घंटे काम केलं. डेप्रिसिएशन कशावर लागतं? म्हणजे तुम्ही किती घंटे काम करताय मशिनरीकडून किंवा किती प्रोडक्शन काढताय त्याला म्हणतात युसेज. मग त्याच्यानुसार डेप्रिसिएशन कोणत्या मेथड मध्ये लागतं? SLM नाही, WDV नाही, मशिनरी आर मेथड मध्ये तसं लागतं. इफ रिपेअर्स राईज विथ एज, रिपेअर्स राईज म्हणजे जर का रिपेअर्स वाढत चालले, मशिनरी जशी म्हातारी होतीये, म्हणजे मशिनरी जशी जुनी होतीये, त्याच्यावर जर का जास्त रिपेअर लागायला लागलं तर लक्षात घ्या, जेव्हा मशिनरी जुनी होत जाते त्याच्यावर जास्त रिपेअर लागतं तर कोणती मेथड सुटेबल असते? WDV मेथड सुटेबल असते. मशिनरी म्हातारी होत चालल्यावर त्याच्यावर जास्त डेप्रिसिएशन लागत चाललं तर जास्त रिपेअर्स लागत चाललं तर WDV मेथड सुटेबल असते. जेव्हा रिपेअर सारखंच लागतं, पहिले काय नंतर काय, मशीन घेतली तेव्हा काय नंतर काय, तेव्हा SLM मेथड लागते. प्रोडक्ट कसं रिपेअर्सवर ठरतं, रिपेअर्सवर की SLM लावायचे की WDV. रिपेअर्स दर वर्षाला सारखंच रिपेअर्स लागत असेल तर SLM. पहिले सुरुवातीला नवीन असेटवर कमी रिपेअर्स लागत असेल, नंतर जुनी झाल्यावर जास्त रिपेअर्स लागत असेल तर मग WDV. सर मग सगळ्यात जास्त असेट तर असेच असतात, म्हणून सगळ्यात जास्त WDVच मेथड वापरले जातात. प्रोडक्शन युनिट डेप्रिसिएशन इज सेम इयरली नाही, बेस्ड ऑन युनिट. ज्या वर्षी जास्त युनिट्स काढले तेव्हा जास्त डेप्रिसिएशन, कमी युनिट बनवले तर कमी डेप्रिसिएशन. मेथड्स बेस्ड ऑन एक्स्ट्रॅक्टेबल मिनरल्स. एक्स्ट्रॅक्टेबल मिनरल्स बेसवर कोणती ऍसिड असते? ती असते डिप्लेशन मेथड, माइनची डिप्लेशन मेथड. आता अजून डीप लेवलला आपण चेंज इन मेथड एस्टिमेट शिकलोय, ते सगळं सांगितलं बॅच मध्ये. चेंज इन डेप्रिसिएशन मेथड इज ट्रीटेड ॲज, लक्षात घ्या, चेंज इन डेप्रिसिएशन मेथड इज ट्रीटेड ॲज. आपण काय म्हणतो? चेंज इन डेप्रिसिएशन मेथड पहिले काही वर्ष आधी जेव्हा एएस मर्ज नव्हते झालेले तेव्हा आपण याला चेंज इन स्केल म्हणायचो. सॉरी सांगतो एक मिनिट. तो मैं क्या बोल रहा था कि चेंज इन डेप्रिसिएशन मेथड इज ट्रीटेड एज, तो मैंने बोला कि जब पहले अकाउंटिंग स्टैंडर्ड्स एएस, एक जमाना था जब AS 6 एक अलग स्टैंडर्ड था डेप्रिसिएशन के लिए, और AS 10 ये फिक्स असेट का स्टैंडर्ड था, फिक्स असेट के लिए अकाउंटिंग बताने वाला स्टैंडर्ड. अब ये भी बहुत सालों से क्या हो गया, ये दोनों स्टैंडर्ड मर्ज होके AS 6 तो रहा ही नहीं, अब AS 10 ही है. और AS 10 PPE बोल के अब पहचाना जाता, प्रॉपर्टी प्लांट एंड इक्विपमेंट, फिक्स असेट बोल के नहीं, PPE बोल के. और AS 6 नाम का AS ही खत्म हो गया और वो किस में मर्ज हो गया? AS 10 में मर्ज हो गया. जब से ये चीज हो गई ना, तो उन्होंने क्या कर दिया, कुछ चेंजेस बाद में कि
अब वो अकाउंटिंग सॉरी वो डेप्रिसिएशन की मेथड बदलने को चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी नहीं मानते। अभी भी बहुत से लोग यही समझ मतलब अभी भी बहुत से लोग यही फॉलो करते हैं, बट वैसा है नहीं। अब डेप्रिसिएशन की मेथड बदलने को चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी नहीं मानते, चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट मानते हैं। डेप्रिसिएशन की मेथड बदलने को क्या माना जाता है? चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट, चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी नहीं। पहले था वैसा कि डेप्रिसिएशन की मेथड बदलने को चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी समझते थे और डेप्रिसिएशन की मेथड बदली के उसके रेट्रोस्पेक्टिव इफेक्ट देते थे। बट अब ऐसा नहीं है, अब इसके रेट्रोस्पेक्टिव इफेक्ट नहीं जाते, यहां से आगे जाते। बहुत से आपने सुना होगा कि टीचर का और कहीं का, बट वो अब अभी ऐसा सवाल मतलब अभी ऐसा है पोजीशन। रिवीजन ऑफ यूजफुल लाइफ फ्रॉम 8 to 10 ईयर्स। रिवीजन मतलब तुमने बदल दी, रिवाइज कर दी। पहले तुमको लगा था कि 8 साल लाइफ होगी एसेट की, अब तुमको लग रहा है 10 साल। तो ये 8 साल 10 साल वैसे अपन अंदाजे से मानते, कैसे? अंदाजे से, तो इसको एस्टिमेट कहते हैं। ये भी चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट है, तो चेंज इन एस्टिमेट बोलेंगे। चेंज इन रेसिडुअल वैल्यू, उसके इफेक्ट कैसे देते? चेंज इन रेसिडुअल, रेसिडुअल मतलब स्क्रैप वैल्यू, तो स्क्रैप वैल्यू मतलब अंदाजा लगाया था, चेंज इन एस्टिमेट। तो चेंज इन एस्टिमेट के इफेक्ट प्रोस्पेक्टिव रहते हैं, यहां से आगे। जिस दिन चेंज किया वहां से आगे का डेप्रिसिएशन बदलो, पुराना डेप्रिसिएशन बदलो मत। बैच में हमने इसके क्वेश्चंस भी लिए ऐसे करने के, न्यूमेरिकल क्वेश्चन लिए। तो इसके इफेक्ट रहते प्रोस्पेक्टिव, यहां से आगे। चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट के इफेक्ट प्रोस्पेक्टिव। चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट इज अ रिकॉग्नाइज्ड इन, चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट्स इज अ रिकॉग्नाइज्ड इन, आ गया। चेंज इन अकाउंटिंग एस्टिमेट इज रिकॉग्नाइज्ड इन करंट पीरियड ओनली, फ्यूचर ओनली, करंट एंड फ्यूचर एंड पास्ट। तो सिर्फ करंट एंड फ्यूचर, यहां से आगे तो ये साल भी बदलना है, यहां से आगे भी बदलना है। सी विच रिक्वायर्स रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट, सॉरी, विच रिक्वायर्स रिट्रोस्पेक्टिव एडजस्टमेंट। यूजफुल लाइफ चेंज किया तो, मेथड चेंज की तो, प्रायर ईयर एरर हो तो, रेसिडुअल वैल्यू। तो देखो आप मेथड चेंज करने में भी रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट नहीं देते। प्रायर ईयर एरर हो तो, पिछले साल के एरर हो तो वो बदलने के लिए रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट देने पड़ते। सी फाइनेंशियल स्टेटमेंट मस्ट डिस्क्लोज, फाइनेंशियल स्टेटमेंट में क्या बताना चाहिए? नेचर एंड इफेक्ट, ओनली मेथड, ओनली प्रॉफिट इंपैक्ट, नो डिसीजन। अब ये किस बात कर रहे? ये बात कर रहे कि अगर ऐसा कुछ चेंज किया तो चेंज करने पे आपने क्या बताना चाहिए, तो उसके नेचर एंड इफेक्ट, या आपने जो भी चेंज किया, मेथड बदली या एस्टिमेट बदला, तो उससे कौन से टाइप का, उससे कौन से नेचर का चेंज है और उससे क्या होता है। SLM to WDV switch is पॉलिसी चेंज, एस्टिमेट चेंज, एंटिटी चेंज, एरर चेंज। फिर से बोल रहा हूं, पहले मानते थे पॉलिसी चेंज, अब नहीं, अब इसको एस्टिमेटेड चेंज ही मानते। अब इसको क्या मानते? एस्टिमेशन चेंज। व्हेन यूजफुल लाइफ एंड रेसिडुअल वैल्यू बोथ चेंज, डेप्रिसिएशन रिकैलकुलेट। यस, रिकैलकुलेट होता है। फ्रॉम स्टार्ट नहीं, पहले से नहीं। फ्रॉम डेट ऑफ चेंज, यस, फ्रॉम द डेट ऑफ चेंज। पास्ट के लिए नहीं, सिर्फ फ्यूचर के लिए। चेंज इन डेप्रिसिएशन मेथड अफेक्ट्स मेनली, चेंज इन डेप्रिसिएशन मेथड अफेक्ट्स मेनली, किसको अफेक्ट करता है? कैश फ्लो। डेप्रिसिएशन का कैश का तो कोई मतलब ही नहीं। टाइमिंग ऑफ एक्सपेंस और एसेट कंडीशन, ओनरशिप। तो अब इसका एसेट की कंडीशन नहीं बदलती, सिर्फ ओनरशिप, सॉरी, टाइमिंग ऑफ एक्सपेंस। एक्सपेंस जो है ना वो कम ज्यादा अब चार्ज होता है, डेप्रिसिएशन ज्यादा लग जाएगा ना तो डेप्रिसिएशन यहां से आगे कम लगेगा। ठीक है, तो टाइम ऑफ एक्सपेंस। आफ्टर यूजफुल लाइफ रिवीजन कैरिंग अमाउंट इज स्प्रेड ओवर। आफ्टर यूजफुल लाइफ रिवीजन, रिवीजन मतलब बदलना, तो यूजफुल लाइफ अगर बदल दी तो फिर जो कैरिंग अमाउंट है, कैरिंग अमाउंट मतलब जो अभी एसेट की वैल्यू है, इस साल अगर एसेट की, समझो हमको लग रहा था कि एसेट पहले ओरिजिनल जो एस्टिमेट किया था उसके हिसाब से एसेट 4 साल चलेगी, बट 2 साल होने के बाद अब लग रहा है नहीं नहीं, एसेट अभी और 3 साल चलेगी, रिमेनिंग लाइफ 3 साल है। तो जो रिमेनिंग लाइफ है ना उसमें एसेट की वैल्यू डिस्ट्रीब्यूट कर दी जाती है, मतलब उतने दिनों का डिफिनेशन लगा जाता। तो रिमेनिंग रिवाइज लाइफ, रिमेनिंग लाइफ। एग्जांपल दो क्या, न्यूमेरिकल लेके देखो। आपने समझो 1 लाख की एसेट परचेस की थी, उसमें स्क्रैप वैल्यू थी 20,000। आपको ओरिजिनल लग रहा था कि एसेट की लाइफ रहेगी 8 साल, तो 1 लाख डिवाइड बाय 20,000, 1 लाख माइनस 20,000 किती येईल? 80, 80 डिवाइड बाय 8, 80 डिवाइड बाय 8 किती येईल? 80,000, 80 डिवाइड बाय 8 किती येईल? 80,000। मग 80 भागिले 8, मग 10,000चं पर इयरला डेप्रिसिएशन, दरवर्षी डेप्रिसिएशन लागेल 10,000 रुपयाचं दरवर्षी डेप्रिसिएशन। मग हे डेप्रिसिएशन समजा आपण 4 वर्ष डेप्रिसिएशन लावलं,
तर मग 40,000चं डेप्रिसिएशन लावलं आपण दरवर्षी 10. मग असेटची व्हॅल्यू किती झाली? असेटची व्हॅल्यू होती 1,00,000. असेटची व्हॅल्यू होती 1,00,000, बरोबर. कॉस्ट होती 1,00,000. आपण 4 वर्षाचं डेप्रिसिएशन लावलं 10,000. डेप्रिसिएशन फॉर 4 इयर्स, ते लागलं 40,000. मग 40चं डेप्रिसिएशन गेलं तर उरलं किती? 60. उरलं 60. मग 60,000 ही WDV उरली. मग आता 60,000चं डेप्रिसिएशन उरलं ते. इथून पुढे असं वाटतंय की आता असेटची, आता तसे तर बघायला गेलं तर 4 वर्ष लाईफ उरायला पाहिजे होती, पण आता असं वाटतं नाही, असेटची लाईफ 6 वर्ष उरणार आहे. 6 वर्ष नाही, असेटची लाईफ इथून पुढे आपल्याला वाटलं होतं 4 वर्ष उरेल, पण यांना असं नाही वाटत. असेटची लाईफ इथून पुढे 6 वर्ष उरेल असं वाटतंय. रिमेनिंग रिवाइज लाईफ किती झाली? 6. मग आता डेप्रिसिएशन किती लागेल? आता डेप्रिसिएशन लागेल 60,000. हीच कॉस्ट पकडायची, मायनस स्क्रॅप व्हॅल्यू पहिलीच 20, आता डिवाइड बाय 6 करायचं, नवीन डेप्रिसिएशन काढायचं. म्हणजे 40,000 डिवाइड बाय 6. ते जर का केलं 40,000 डिवाइड बाय 6 तर ते येतं 66,660. नाही, 6,667. एक काम करू, रिवाइज 5 करू म्हणजे लवकर समजू. रिवाइज आता वाटतंय की 5च वर्ष असेट चालत. ओरिजिनल आपलं एस्टिमेट होतं 8, त्यातले 4 वर्ष संपले. मग आता किती उरायला पाहिजे? ते 4. पण आपल्याला असं वाटतंय की नाही, असेट 4 वर्ष नाही, 5 वर्ष चालत. मग आपण लाईफ बदलून टाकली. लाईफ बदलली तर डेप्रिसिएशनची अमाऊंट पण बदलत. मग आता असेटची कॅरिंग व्हॅल्यू किती? म्हणजे आताची WDV किती आहे? 60. 60 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू 20. 20 डिवाइड बाय 5 म्हणजे 40,000 डिवाइड बाय 5. मग आता दरवर्षी डेप्रिसिएशन लागेल 8,000. इथून पुढे दरवर्षी डेप्रिसिएशन लागेल 8,000. समजलं? नेक्स्ट पॉइंट, आपण रिव्हॅल्युएशन पण शिकलो होतो. रिव्हॅल्युएशन आफ्टर अपवर्ड रिव्हॅल्युएशन म्हणजे असेटची व्हॅल्यू वाढून गेली. डेप्रिसिएशन इज बेस्ड ऑन हिस्टॉरिकल कॉस्ट, रिव्हॅल्यूड अमाऊंट लेस रेसिड्युअल व्हॅल्यू. आता हिस्टॉरिकल कॉस्ट नाही, जी रिव्हॅल्यू अमाऊंट आली ना तिच्यातून रेसिड्युअल व्हॅल्यू मायनस करायची, स्क्रॅप व्हॅल्यू, मग डेप्रिसिएशन काढायचं. रिव्हॅल्युएशन इन्क्रीज इज क्रेडिटेड टू. मी म्हटलो होतो रिव्हॅल्युएशन मुळे जर का असेट वाढली तर एंट्री काय होती? रिव्हॅल्युएशन मुळे असेट वाढली तर एंट्री होती असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन रिझर्व अकाउंट. असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन रिझर्व म्हणजे रिव्हॅल्युएशन रिझर्व नावाच्या रिझर्वला क्रेडिट होतं असेट वाढली तर. डेप्रिसिएशन आफ्टर अपवर्ड रिव्हॅल्युएशन विल बी इन्क्रीज. डेप्रिसिएशन वाढून जाईल ना, असेटची व्हॅल्यू वाढली तर डेप्रिसिएशन पण वाढून जाईल. एक्सेस डेप्रिसिएशन ड्यू टू रिव्हॅल्युएशन युजली. एक्सेस डेप्रिसिएशन जे जास्तीचं डेप्रिसिएशन लागतं ना, असेट रिव्हॅल्यू झाल्यामुळे जितक्यानी असेट रिव्हॅल्यू झाली तेवढ्या अमाऊंटवर आता जास्त डेप्रिसिएशन लागेल. ते डेप्रिसिएशन पण आपण रिव्हॅल्यू रिझर्व मधून ऍडजस्ट करतो. एक्स्ट्राचं डेप्रिसिएशन रिव्हॅल्युएशन रिझर्व मधून ऍडजस्ट होतं. पीएनएल ला नाही जात. म्हणजे 2 मेथड आहे ऍक्च्युली, पीएनएल ला पण पाठवता येतात किंवा याच्यातून पण करतात. आता ऑप्शन नुसार आपण याच्यातून करू. ठीक आहे, ऑप्शन नुसार आपण याच्यातनं करू, ऍडजस्टेड व्हाया रिव्हॅल्युएशन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम हे झालं. इफ युजफुल लाईफ इज रिवाइज, रिव्हॅल्युएशन रिझर्व डेप्रिसिएशन इज रिव्हॅल्यूड अमाऊंट आणि रिवाइज युजफुल लाईफ. तर लाईफ पण रिव्हॅल्यू केली, लाईफ पण रिवाइज केली आणि असेटची व्हॅल्यू पण रिव्हॅल्यूड केली. आता नवीन व्हॅल्यू घ्यायची, उरलेली नवीन लाईफ घ्यायची, तिच्यानुसार डेप्रिसिएशन काढायचं. म्हणून रिव्हॅल्यूड अमाऊंट आणि रिवाइज व्हॅल्यू. शेवटचा टॉपिक प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट अँड डिस्पोजल अकाउंट. हे पण बॅच मध्ये झालं. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट इज क्रिएटेड टू प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट का बनवतो? शो मार्केट व्हॅल्यू नाही, प्रोव्हाइड रिपेअर्स नाही, कीप असेट ॲट ओरिजिनल कॉस्ट. असेटच्या लेजर मधनं डेप्रिसिएशन कमी नाही झालं पाहिजे. असेटची ओरिजिनल कॉस्टच लेजर मध्ये दिसली पाहिजे, असेट अकाउंट मध्ये दिसली पाहिजे. म्हणून एंट्री फॉर डेप्रिसिएशन युजिंग प्रोव्हिजन अकाउंट. प्रोव्हिजन अकाउंट बनवते एंट्री कशी होती? एंट्री होती डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन नावाचा लॉस तर बुक करायचाच आहे म्हणून त्याला डेबिट आणि प्रोव्हिजनला क्रेडिट. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. असेट डिस्पोजल अकाउंट इज प्रिपेड व्हेन, जेव्हा असेट विकतो किंवा असेट काढून टाकतो तेव्हा. असेट परचेस नाही. असेट सोल्ड ऑर स्क्रॅप, यस. असेट विकली किंवा भंगारा दिली किंवा काढून टाकली तेव्हा असेट डिस्पोजल अकाउंट बनवतो. ऍक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन ऑन असेट डिस्पोजल, जेव्हा असेट विकतो ना मग त्याच्यावर आजपर्यंत जेवढं डेप्रिसिएशन लावलेलं जर का प्रोव्हिजन अकाउंट बनवलेलं असेल, प्रोव्हिजन अकाउंट मध्ये आजपर्यंतचं डेप्रिसिएशन असतं ते सगळे डिस्पोजल अकाउंटला पाठवतो. डिस्पोजलच्या कुठं पाठवतो? प्रोव्हिजनला डेबिट करतो आणि डिस्पोजलच्या क्रेडिटला. तर प्रोव्हिजनला डेबिटेड फ्रॉम प्रोव्हिजन, डेबिटेड फ्रॉम प्रोव्हिजन आणि क्रेडिटेड टू डिस्पोजल. ते दोन्ही पण ऑप्शन आहेत. accumulated depreciation on disposal asset is, त्याची एंट्री जी होती प्रोव्हिजन अकाउंट डेबिट टू डिस्पोजल, तसे दोन्ही आन्सर बनतात.
लॉस ऑन सेल ऑफ असेट इज ट्रान्सफर्ड. लॉस ऑन सेल ऑफ असेट इज ट्रान्सफर्ड. एक मिनिट, हे काय म्हणतात मला इथं बघू द्या. 89 मध्ये ऍक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन ऑन डिस्पोज्ड असेट. हा, डिस्पोज्ड असेट, डिस्पोजल अकाउंटला नाही म्हणले ते. ओके, ठीक आहे. ऍक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन ऑन डिस्पोज्ड असेट इज क्रेडिटेड टू प्रोव्हिजन. नाही, डेबिटेड फ्रॉम प्रोव्हिजन. ऍक्च्युअली हे पण बरोबर आहे, डेबिट करतो. अँड डेबिटेड टू डिस्पोजल अकाउंट. डिस्पोजल अकाउंटला आपण त्याला डेबिट नाही करत, उलट आपण डिस्पोजल अकाउंटला क्रेडिट करतो. एंट्री करतो प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट डिस्पोजल अकाउंट. त्याचं बी आणि डी आन्सर होतंय बरोबर. लॉस ऑन सेल ऑफ असेट इज ट्रान्सफर्ड. लॉस ऑन सेल ऑफ असेट इज ट्रान्सफर्ड टू पीएनएल अकाउंट. पीएनएल अकाउंट आपण ट्रान्सफर करतो. ठीक, हे सगळे झाले आपले 90 MCQs ऑन डेप्रिसिएशन. ऑल द व्हेरी बेस्ट.